पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या एका तरुणीने आत्महत्या केली आहे। खाकी वर्दीचं स्वप्न फक्त 2 मार्काने हुकल्यामुळे नाशिकातल्या एका 20 वर्षीय तरुणीने आपलं जीवन संपवलं। या तरुणीला परीक्षेमध्ये 127 गुणांपैकी 125 गुण मिळाल्यामुळे तिने इतके टोकाचं पाऊल उचललं। नाशिकच्या घोटी तालुक्यातील ही घटना समोर आली असून प्रतीक्षा शिवाजी सुरुडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये जेमतेम 2 गुणांमुळे या तरुणीला अपयश मिळाल्यामुळे तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे। प्रतीक्षाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून प्रतीक्षाचं खाकी वर्दी मिळवून घरातील परिस्थिती सुधारण्याचं तिचं स्वप्न होतं। मात्र 2 गुणांमुळे तिने पाहिलेलं सर्व स्वप्न मात्र हुकलं होतं। 2 गुण कमी पडल्यामुळे 20 वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवलं। खाकी वर्दी मिळवण्याचे महाराष्ट्रातील अनेक तरुणांचं स्वप्न आहे। ते थोडक्यात हुकल्यावर सजिकच कोणत्याही तरुणाला किंवा तरुणीला नैराश्यही येतच। गेल्या काही महिन्यापासून प्रतीक्षा पोलीस भरतीसाठी अथक प्रयत्न करत होती। इतकी मेहनत घेऊनही तिला यश मिळालं नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया पार पडली। या भरती प्रक्रियेमध्ये तिनेही सहभाग घेतला होता। खुल्या प्रवर्गातून प्रतीक्षाने अर्ज दाखल केला होता। खुल्या प्रवर्गाची मेरिट लिस्ट 127 गुणांवर क्लोज झाली। या परीक्षेमध्ये प्रतीक्षाला 125 गुण मिळाले होते, त्यामुळे तिचे अवघ्या 2 गुणांनी तिची खाकी वर्दी हुकली होती। परीक्षेमध्ये प्रतीक्षाला 127 गुणांपैकी 125 गुण मिळाल्याचा धक्का तिला सहन झाला नाही, म्हणून या तरुणीने राहत्या घरी आत्महत्या करून जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे। शनिवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रतीक्षाने राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या मदतीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं। पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।